संस्कृति आर्ट फेस्टिवल मीरा रोड में प्रताप सरनाईक के द्वारा बहुत बड़ा एग्जीबिशन लगाया गया है। और ये प्रदर्शनी छत्रपति शिवाजी महाराज के बारे में, जब उन्होंने एक नाव का, एक शिप का अपने समय में आविष्कार किया था। ऐसा माना जाता है कि भारत में हमारे भारतवर्ष में नौसेना का जो उद्घोष हुआ, निर्माण हुआ, वो छत्रपति शिवाजी के काल में ही हो चुका था। तो आइए आज हम आपको लिए चलते हैं जहाँ पे वो सारे शिप रखे गए हैं, उसका मॉडल बना करके रखा गया है। ब्रिटिश मॉडल है उस नाव का, शिप का, और पुर्तगाली मॉडल है, मराठा मॉडल है। तो आइए हम आपको प्रताप सरनाईक फाउंडेशन के द्वारा जो एग्जीबिशन मीरा भाईंदर में लगाया गया है वहां लिए चलते हैं। उस एग्जीबिशन सेंटर के अंदर लिए चलते हैं। मीडिया संदेश, मैं कमल चौरसिया। जय शिवराय मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, छत्रपती शिवरायांना आपण भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखतो। तर आपण शिवरायांची युद्ध जमिनीवरती बघितले। आता ह्याच्याच पलीकडे जाऊन आपण आता समुद्रामध्ये जाऊया। तर छत्रपती शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक का म्हणत असावे, तर आपण बघतो की शिवरायांनी ज्यावेळेला आरमार स्थापन करण्यास सुरुवात केली। आरमार म्हणजेच काय असतं? आरमार म्हणजे असतं लढाऊ जहाज। मग ती आपली मराठ्यांची 3 मुख्य जहाज होती, त्याच्यामध्ये गलबत, गुराब आणि पाल अशी 3 मुख्य जहाज आपली लढाऊ जहाज होती। शिवाजी महाराजांचा आपण तख्त बघतो, त्याच्या बाजूला आपल्याला महिमा मर्तब आणि अशोकुच्च नावाचे आपल्याला काही सिंबॉल दिसतील। त्याच्यावरती महिमा मर्तब म्हणजे काय असतं की त्याचं पूर्ण समुद्रावरती आधिपत्य आहे असा राजा, आणि अशोकुच्च याचा अर्थ होतो पूर्ण घोडदळावरती ज्याचं राज्य आहे असा राजा। म्हणजे जमीन आणि समुद्र ह्या दोन्हीवरती आधिपत्य असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय। ओके। आता हे विरगळ आहे। विरगळे आपण अनेक ठिकाणी बघतो। विरगळे आपल्याला म्हणजे दगडावरती शिल्प वगैरे कोरलेले असतात। लोकांचा गैरसमज आहे की देवी देवता वगैरे समजतात, त्याला हळदी कुंकू लावून पूजणे वगैरे असे प्रकार घडतात। तर विरगळी म्हणजे काय असतं की जे वीर धारातीर्थी पडले त्यांना एक आदरांजलीच्या स्वरूपामध्ये त्यांच्या शिल्पदे दगडावरती कोरलं जातं, त्याला आपण विरगळ बोलतो। ती विरगळ बोरिवली एकसर भागात मुंबईमध्ये। सुरुवातीला आपल्या भारताचा शोध लावला पोर्तुगीजांनी, बरोबर? वास्को दी गामा म्हणतो आपण। वास्को दी गामा सुरुवातीला ज्यावेळेला आपल्या भारतामध्ये आला होता, तर अशा प्रकारच्या बोटीमध्ये तो आला होता। संत मारिया नावाचा हा प्रकार आहे। पुढेच येऊन छत्रपती शिवरायांच्या सगळ्यात त्यावेळेची जर सगळ्यात कोणती पॉवरफुल बोट होती तर ती गलबत नावाची होती। त्याच्यामध्ये आपल्याला काय दर्यावरती लोक दिसतात, मावळे दिसतात। ओके। त्या जहाजांना मेंटेन ठेवण्याचं काम हे दर्यावरती लोक करायचे, चालवण्याचं काम। आता ही जहाज आकाराने छोटी असल्यामुळे वल्लवता देखील येतात आणि वाऱ्याच्या सहाय्याने ही जहाज चालतात। पूर्वी काय पेट्रोल डिझेल सारखा प्रकार नव्हता। ते नंतरचं जहाज आहे गुराब। गलबतानंतर कोणतं जहाज असतं? गुराब। ही महत्वाचं वैशिष्ट्य काय? गलबत आणि गुराब जे आहे स्वतः शिवाजी महाराजांनी वापरलेले जहाज आहे। बसरूची स्वारी म्हणून एक आहे शिवाजी महाराजांची, 400 किलोमीटरचा प्रवास करून एक राजा स्वतः लढण्यासाठी, आणि ती युद्ध जिंकून येते। म्हणून कदाचित छत्रपती शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक म्हणतात। ओके। छत्रपती शिवरायानंतर जर समुद्रामध्ये जर आपल्या बोटीने जर कोणी सांभाळलं होतं तर ते आपले होते सर्किल कान्होजी। सर्किल म्हणजे कोण? हा आरमार या जहाजांचा प्रमुख आहे। त्यांनी हे जहाज सांभाळण्याचं काम केलं होतं आणि या जहाजांना मोठं करण्याचं काम सर्किल कान्होजी यांनी केलं होतं। म्हणून आपण त्यांना छत्रपती शिवराय म्हणतो समुद्रात। त्याच्या काळामध्ये एवढे मोठ्या जहाज आले आपल्या याच्यात, आणि आत्ताच्या त्याच्याच पार्श्वभूमीवरती आपला INS विक्रांत आत्ताच। ओके। ब्रिटिश सुरुवातीला आपल्या भारतामध्ये त्यावेळेला अशा प्रकारची जहाज घेऊन आले। ही पण जहाज पूर्णपणे वाऱ्यावरती चालतात, हे उभ्या काठ्याचे चालतात। ज्यावेळेला युद्ध व्हायची त्यावेळेला या 2 काठ्या कापल्या जायच्या, ते जहाज निकामी व्हायचं। आपण बघतो मूवी मध्ये पायरेट्स ऑफ कॅरेबियन, त्याच्यामध्ये ते पडदे फाटल्याच्या नंतर ते जहाज समुद्रामध्ये कोलमडून जातं। असं हे आपलं आत्ताच इंडियन नेव्हीचं आहे INS विक्रांत नावाचं। ह्याला आपलं समुद्रातला 7 किल्ला बोलूया। ओके। म्हणजे एअरक्राफ्ट कॅरियर आहे, युद्धवाहू विमान नौका। म्हणजे त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम हे विशाखापट्टणम नावाची जहाज करतं, याला विध्वंसक पण म्हणतो। ब्राह्मोस नावाची मिसाईल यांच्यामध्ये आपण ओके।